हाय, हॅलो, नमस्कार. मी सुरभी स्वागत करते तुमचं सुरभी मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आजचा व्लॉग मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास ट्रिपसाठी. ज्यांना ज्यांना ट्रिपला जायचं आहे ना, तुम्ही खरंच इथे जा. आमचं जे ठिकाण आहे ते अगदी मस्त आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही डिझेल भरून घेतलेलं आहे, कारण की त्याच्याशिवाय तर आपली गाडी पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर छोटा मोठा आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे, कारण की आम्ही दुपारच्या वेळी निघलो होतो. त्याच्यामुळे मुलं होती आमच्यासोबत, त्याच्यामुळे नाश्ता तर मस्ट आहे. त्याच्यानंतर थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले, सगळ्यांना हाय बाय सगळं केलं. इथे चाललेलं आहे, कोणाला चहा प्यायचा आहे, कोणाला कॉफी प्यायची. ते झाल्यानंतर हा आहे आमचा राजा छोटासा राघव. त्यानंतर मी इथं सगळ्यांचे स्नॅप घेत होते. स्नॅप घेता घेता आम्ही चाललेलो आहे पुढे. आम्हाला जायचं आहे, 8 तास लागणार आहे, कारण की खूप लांबचा पल्ला होता. त्यानंतर थोडंसं इथे आमच्या मुलांचं चाललेलं आहे डान्स. प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश गाण्याची, आणि खूप एन्जॉय करतो आपण. ट्रिप हा असा आहे ना, जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही ट्रिपला जाऊन या, नक्की तुम्हाला मस्त वाटेल. आणि आम्ही पोचलेलो आहे मालवणला. त्याच्यानंतर ही आहे मालवणची सकाळ. आम्ही चाललेलो आहे बीचला, छोटासा नाश्ता केलेला आहे पोह्यांचा. त्यानंतर आम्ही सगळे चाललेलो आहे बीचला. आणि इथे गंमत झाली होती, आमच्या हॉटेलच्या इथे बाहेर एक गाय आली होती, ज्याच्यामुळे सगळे असे तिच्या मागे पुढे चालले होते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे बीच. खूप छान नजारा होता. आम्ही बीचच्या बॅक साईडला होतो, त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं. इथे तुम्हाला गर्दी दिसणार नाही जास्त, कारण की आम्ही खूप सकाळी सकाळी आलो होतो. त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं राईड्स वगैरे करायला, तर आम्ही त्याच्याच हिशोबाने पुढे पुढे चाललो होतो. आणि मग आम्हाला तेवढ्या जिथल्या पण किती राईड्स आहेत ते सुद्धा आम्ही बघत होतो. त्याच्यानंतर आमच्याकडनं इथं कन्सर्न फॉर्म एक भरून घेतलेला होता. कन्सर्न फॉर्म यासाठी की जर तुम्हाला काही झालं तर ती तुमची रिस्क आहे, पण इथे शक्यतो काही होत नाही. इथली लोकं खूप छान पद्धतीची काळजी घेतात आपल्याला. आणि आम्ही इथे करणार आहोत स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग आणि अजून बरेच काही. तर चला तर मग बघूया. सगळ्यात आधी आम्ही चाललेलो आहे पॅरासिलिंगसाठी. तर त्यांची छोटीशी बोट आली. बोट नंतर परत आम्ही दुसऱ्या बोटीत बसलो. असं करत करत आम्ही समुद्राच्या आतमध्ये चाललेलो होतो. शोधतोय सगळेजण आहेत का. आणि इथे माझे मिस्टर राघवला घेऊन चाललेले आहेत. तो पहिल्यांदा खूप घाबरला पाळण्यानं, त्याच्यानंतर त्यांनी इतका एन्जॉय केला ना, ते तुम्हाला आता दिसेलच पुढे. सगळ्यात पहिल्यांदा आमच्याबरोबर जी दुसरी टीम होती त्यांचं पहिल्यांदा चाललं होतं. त्यानंतर आमचं इथं चाललेलं होतं, कोणाला जायचं आहे कोणाला नाही, पहिले कोण जाणार कशावरनं तरी इथे आमचा जोक झाला होता. तर आम्ही हसत होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेंट्स फर्स्ट म्हणून इथे जेंट्सला जाऊन दिलं. हा आहे हर्षद. ह्याने सगळ्यात आधी ह्यानी पॅरासेलिंगला सुरुवात केलेली आहे. त्याने खूप एन्जॉय केला, त्याच्या हसण्यावरनं तुम्हाला कळतच असेल. त्यानंतर येतात आमचे किरण पंडित सर. ह्यांनी पण खूप छान एन्जॉय केला. असे करत करत आम्ही एक 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 करत होतो. ह्या ताईची तर मी खरंच मस्त, तिने जे चालू झालं तसे डोळे बंद केले, ते खाली उतरूपर्यंत काही डोळे उघडलेच नाहीत. पण खूप मजा येते या पॅरासेलिंगमध्ये. तुम्ही वाट बघत असाल माझी, तर मी आता पुढे येत आहे. ही आहे मी. आता मी जाणार आहे पॅरासेलिंगसाठी. मला हे खूप दिवसापासून करायचं होतं. फायनली आज तो दिवस आलेला आहे. इथे मी म्हणत होते डर के आगे क्या आहे, तर सगळे म्हणले जीत आहे. तर चला तर मग खूप म्हणजे खूप मजा आली. त्यानंतर पॅरासेलिंग झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी. स्कुबा डायव्हिंगसाठी आम्हाला खूप आतमध्ये जायचं होतं. हा आहे सिंधुदुर्ग फोर्ट. खूप छान नजारा होता, पण आम्हाला तिथं जायला नाही जमलं. त्यानंतर इथे थोडंसं माझं चाललं होतं नाही का, हार्ट वगैरे काढायचा, नाव काढायचं नवऱ्याचं वगैरे. तर मला काही ते जमत नव्हतं. तर त्याच्यानंतर माझं नवरा म्हणतो असं नाही काढायचं, हे बघा असं काढायचं असतं. त्यांनी मला दाखवलं आणि त्यांचा वेगळाच फॉर्म्युला आहे यासारखे काही. नवरा आणि बायकोचं नाव असतं, त्यांनी नवरा बायको पोरं सगळ्यांची नावं लिहून टाकली त्याच्यात. त्याच्यानंतर इथं राघव आमचा करत होता डान्स खूप छान पाण्यात. त्यांनी इतका एन्जॉय केला ना, लहान मुलांसाठी तर खूप बेस्ट आहे. भले तुम्हाला राईड्स नाही भेटत लहान मुलांना, पण खूप छान आहे. आता आम्ही चाललेलो आहे स्कुबा डायव्हिंगला. या ताईला खूप टेन्शन आलेले, तिला करायचं नव्हतं, पण आम्ही बळच तिला घेऊन चाललेले. त्याच्यानंतर राघवलासुद्धा पाण्यात जायचं होतं, म्हणून त्याला आम्ही जॅकेट वगैरे घातलं. भले त्याच्या साईजचं नव्हतं, पण त्यांनी घातलं ते. आणि त्याला आता पाण्यात घेऊन चाललेले आहेत सगळे. त्यानंतर तो गेला पाण्यात. इथे आमची तयारी चालली होती, स्कुबाला कोण जाणार आहे. तर माझा 7वा नंबर होता, तर मी खाली गेलेली आहे. इतकं छान वाटत होतं ना, भले मला पोहता येत नव्हतं, मी इतकी घाबरले होते ना, पण मला करायचं तर होतं.
खूप त्यांनी मला सपोर्ट केला. आमचे जे कॅप्टन वगैरे होते त्यांनी खूप छान सपोर्ट केला. आणि आपल्यासोबत एक त्यांचा माणूस कंपल्सरी असतो. इथे व्हिडिओमध्ये ते नाही आहेत, ते बाजूला थांबतात. पण खूप छान मज्जा आली. मी थोडीशी घाबरत होते, तसंच आपला व्हिडिओ केला. व्हिडिओसाठी तर तुम्हाला दाखवायचं तर पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही केलं. इतका छान नजारा होता ना खालचा, खूप छान. पण कसं असतं, स्टार्टिंगला आपल्याला जी भीती असते ना, भीतीच्या नादात आपण जास्त काही बघतच नाही. मी तर फक्त आजूबाजूचे मासे बघितले, बास चला लवकर वरती, असं झालं. आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पोहायलाच आलं पाहिजे असं काही नाही आहे. न पोहता आलं तरी तुम्हाला ते घेऊन जातात अगदी व्यवस्थितरित्या, खालून वरती पण परत घेऊन जातात. त्यानंतर आम्ही या राईडचं मला नाव नाही माहिती आहे, पण या राईडला पण खूप मज्जा आली. इतकं भयानक पाणी नाका तोंडात उडतं ना, की अक्षरशः तुम्हाला असं वाटतं, अरे देवा, आपण आता काय इलाज नाही, आपण तर मध्ये तर सोडू शकत नाही ती. आणि पैसे तर भरलेत, पैसे तर वसूल झाले पाहिजेत आपले. त्याच्यामुळं आम्ही ह्या राईडमध्ये बसलो, ती राईड केली पूर्ण. आणि त्याच्यानंतर डेंजर पार्ट म्हणजे मला सगळ्यात जास्त ज्याची भीती नव्हती वाटली, ती जी पुढची राईड येणार आहे ती म्हणजे बनाना राईड. त्या बनाना राईडला तर बापरे बापरे बापरे, ह्याच्यामध्ये बघा माझं तोंड कायम इकडंच आहे. माझ्या ते तोंडावर एवढं त्या बोटीचं पाणी उडत होतं ना, सांगूच शकत नाही आपण. पण आतमध्ये गेल्यावर जी फील येते ना, त्याच्यात मज्जा येते. ही आहे बनाना राईड. ह्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो. त्याच्यानंतर परत अश्विनीताई बोलली की मला मागे नाही बसायचं, मला पुढे बसायचं. मग तिने आम्ही परत जागा शिफ्ट केली. त्यानंतर आता आम्हाला त्यांनी आतमध्ये घेऊन जातात. आपल्याला जाऊपर्यंत काय नाही वाटत, पण येताना आल्यावर तुम्हाला जे काय आपटवतात ते पाण्यात, मग तर मज्जाच येऊन जाते, काय सुचतच नाही. त्यानंतर इथे होती बॉईजची टर्न. मग बॉईज पण सगळे चालले होते. त्यांना कशाची भीती आहे, त्यांना कशाची भीती नाही. आपटलं बिपटलं त्यांना सगळ्यांना पोहायला होतं, त्याच्यामुळे टेन्शन पण नव्हतं. आणि जरी पाणी जरी गुडघ्यापर्यंत असलं तरी मनात जी भीती असतीच ना, पण केल्यावर पण अरे बापरे, आपण एवढं मोठं काम केलं असं वाटतं. खूप मजा आली. त्याच्यानंतर त्यांनी पण बनाना राईड केल्यानंतर ही दुसरी एक राईड होती, ती पण त्यांनी केली. त्यांना त्याच्यात पण मजा आली. पाणी उडतं ते म्हणतात, पाण्यात आलं तर पाणी तर उडणारच ना, एन्जॉय करा. मग आम्ही काय नाही, आम्ही मस्तपैकी आम्ही त्यांची वाट बघत होतो, कधी येत आहेत कधी येत आहेत, झालं का. त्याच्यानंतर आम्ही पाण्यातच होतो. पाण्यात मग आमचं चाललं होतं छोटे मोठे व्हिडिओज काढायचे, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचं, कसं उडवायचं असं तसं. त्याच्यानंतर आमचं झालेले आहेत राईड्स. आणि आम्ही इथून गेलेलो आहे रूमवर तिथं होता आता स्विमिंग पूल. मग पोरं म्हणली चला स्विमिंग पूलला. मग स्विमिंगमध्ये जरासं खेळलं वगैरे पाण्यात. त्याच्यानंतर आम्ही सगळे आवरावरी केली. मग आम्ही आलेलो आहे इथे जे आहे रॉक गार्डन. आम्हाला इथे यायला उशीर झाला. इतकं छान गार्डन होतं ना, ह्याला थोडंसं आम्ही जर लवकर आलो असतं ना, आम्हाला सगळ्या गोष्टी दिसल्या असत्या व्यवस्थित, तुम्हाला पण दाखवते आल्या असत्या. खूप छान होतं. त्यानंतर आता वेळ आलेली आहे परतीची. आणि जाता जाता एवढंच सांगेन की वर्षातनं 2दा-3दा तरी कमीत कमी ट्रिपला जा. तुमचा मूड पण फ्रेश होईल, सगळं फ्रेश होईल. आणि आम्ही जाताना आंबोली घाटातनं चाललो होतो, त्याच्यामुळे आम्हाला इथे जे माकडं दिसली त्यांना आम्ही छोटं मोठं त्यांना हे दिलं, बिस्किट्स दिले. खरं तर ते द्यायला नाही पाहिजेत, पण आता चला, छोटी मुलं होती ती हट्ट करत होती म्हणून म्हटलं दिलं. त्याच्यानंतर हा आमचा प्रवास पुण्यात येऊन संपन्न झालेला आहे. अगदी व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आम्ही ट्रिप एन्जॉय करून आलो. धन्यवाद. बाय बाय.